मी आता बेलाचं झाड लावणार आहे आणि कोणत्या कारणाने झाडं बऱ्याचदा खराब होते तेही तुम्हाला सांगणार आहे. बघा आता सुकलेले पानं वगैरे याच्यात भरपूर भरलेले होते आणि अंगणामध्ये पडलेले परत मी घेऊन आली, कारण याच्यामुळे माती कमी लागणार आपल्याला. आणि माझ्याकडे खरं तर एक छोटं बेलाचं झाड होतं, पण ते कुंडीमध्ये आहे ना सारखं पाणी साचून राहिलं. त्या कुंडीला होल नव्हतं आणि माझ्या निष्काळजीपणाने ते झाड खराब झालं. कधी कधी असंही होतं, आपल्याला माहीत असते झाड खराब होणार आहे हे आणि आपलं दुर्लक्ष राहते आणि खराब होते झाड. इथं बघा राख आणि हळद टाकून घेतली. आणि दुसरं कारण हेही असते, जेव्हा आपण लाल मातीमध्ये झाडं येतात ना, बरेचदा ती माती आहे ना, आपण असं लावलं ना काढून, तर ते पॅकच राहते. त्या मातीपर्यंत पाणीच पुरत नाही, पोचत नाही आणि त्याच्यामुळं पूर्ण झाडं खराब होते. म्हणून मी बघा थोडा वेळ पाण्यात ठेवून थोड्या मुळ्या याच्या ढिल्ल्या करून घेतलेल्या आहे आणि मग याच्यामध्ये थोडीशी आपण वरून माती वगैरे टाकून देऊया. छान झाड लावताना आहे ना, जिथे लावतो ना त्या बुडाची छान अशी माती लावायची आणि परत पाणी टाकलं थोड्या मुळ्यांना आतमध्ये जाण्यासाठी. बघा थोडीशी राख होती ते पण टाकली, थोडीशी हळद टाकली आणि याच्यावर आता बघा थोडी माती टाकून घेते. माती टाकल्या की कुंडीच्या आजूबाजूनं थोड्या छोट्या कुंड्या किंवा ईट वगैरे ठेवल्यामुळे मुळ्या चांगल्या ग्रो होते आतमध्ये काही दिवस झाड आपलं रुजेपर्यंत. आणि आता पाऊससुद्धा थोडा का होईना सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं झाड खूप छान लागेल. ही काळजी घ्यावं लागते, कारण माझा अनुभव आहे. एक झाड मी लाल मातीत लावलं होतं आणि ते मातीपर्यंत पाणी पोचत नव्हतं, माती खूप कडक झालेली होती आणि हळूहळू ते झाड वरून असं सुकल्यासारखं वाटलं मला. जेव्हा मी पूर्ण काढला होता, तो वेल आहे खूप छान ग्रो झालेला आहे आणि मी परत पाण्यात तो मोकळा करून लावलेला आहे, तो खूप सुंदर झालेला आहे. बागेमध्ये आहे ना बघा भरपूर फुले येत आहे. अपराजिताचे मी इतके फुलं तोडत आहे तरी त्या झाडावर फुले उरलेलेच राहत आहे आणि या फुलाची किंमत भरपूर आहे. तुम्ही बघू शकता सर्च करून या फुलांची किंमत किती आहे तर. आणि भरपूर वेलाला, हे वेलाला इतके फुलं आहे पण ते कॅमेरामध्ये येतच नाही आहे ते, कारण ते अंधार पडते आणि असे फुलं तोडल्या जातात दररोज आणि बागेची सुंदरता खूप जास्त वाढली. बघा हे छोटे पक्षी तुम्हाला दिसतात ना, यांचे आहे घरटं खाली आणि ते पिल्लांसाठी दररोज काही ना काही इथून शोधून नेतात अन्न आणि किडे वगैरे. म्हणून आपल्या बागेमध्ये जास्त कीडसुद्धा लागत नाही माझ्या तरी, कारण मी काय करते दिसली की लगेच काढून ठेवते आणि एखाद्या वेळेस पाण्यानं धुवून घेते आणि बाकी हे पक्षी हे ते खाऊन घेतात. अशा पद्धतीने खूप कमी प्रमाणात कीड लागते माझ्याकडे आता. आणि असंच पर्यावरण जेव्हा आपण जपतो ना, पूर्ण असं एक साखळी तयार होते आणि फुलं तर इतक्या जास्त प्रमाणात येत्या बागेमध्ये, भरपूर प्रमाणात. वॉटर लिलीला आता भरपूर फुलं येत आहे. खूप वाट पाहिली, खूप मेहनत केली आणि त्याचे छान असं फळ मिळत आहे फुलांच्या रूपात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.